जाणं या निसर्गाचा नियम आहे. अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि बाप तुम्हाला आणि मला सोडून गेला या जगात विशेष नाहीये महाराज. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही, पण कसं जायचंय प्रत्येकाच्या हातात आहे. कोणाच्या दसकिऱ्या विधीला गेले आणि कोणाच्या पुण्यतिथीला गेले की नुसतं कीर्तनकारासमोर बसून माना नका हलवत जाऊ, नुसतं बुंदी भात नका खा जाऊ, तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर सुद्धा माझंही वर्षश्राद्ध लोकांनी घातलं पाहिजेत. किती गोड प्रमाण कबीर बाबा सांगतात. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणारे मायबाप एवढं चांगलं जगू नका रे की तुमच्यासाठी नगर जिल्हा रडल, पण कमीत कमी नगर तालुका रडला पाहिजे. एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजेत महाराज. नका का तालुका रडेनं, कमीत कमी तुमचं गाव तुमच्यासाठी रडावं, एवढं तर चांगलं जगा. आता याच्यापेक्षा किती सबसिडी देऊ मी? का सरकारचा मंत्री थोडा आहे तुम्हाला सबसिडी द्यायला महाराज. नका का गाव रडेनं, कमीत कमी तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी रडाव. काही काही माणसं एवढे बावळट असतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाचा नवस करतात. माझी विनंती आहे, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहू एवढे दिवस जगूच नका. जीवन थोडं जगा, पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. हा उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती कीर्ती मागे. तुका म्हणे मरणाची सरे, तुका म्हणे मरणाची सरे, तुका उरे कीर्ती मागे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन थोडं जगा गड्यांनो, पण तुम्ही गेल्यानंतर लोकांना तुमच्या नावाचा सुगंध आला पाहिजे असं निश्चित जीवन जगा. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी जमा झालेलो आहोत, आमचे गंगाधर भाऊ पाटील तुमच्या आणि माझ्यामधून गेले जरी असेल, पण जो मनुष्य राम मंदिराच्या दर्शनाला जाईल, त्या राम मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर ते राम मंदिर पाहिल्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत गंगाधर पाटलाची आठवण या समाजाला झाल्याशिवाय राहणार नाहीये महाराज. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करा, निश्चित लोक तुमची आठवण केल्याशिवाय राहत नाही. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. लक्ष द्या कीर्तनाकडे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर मांडतात. लक्ष देऊन ऐका. तुकोबरायसारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबरायसारख्या एका साधूच्या जीवनामध्ये, तुकोबरायसारख्या एका वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की तुकोबरायसारख्या महात्म्याला ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख एक आहे, पापाचं दुःख एक आहे आणि गर्भवासाचे दुःख आहे. हे 3 नसेल कळत नाही, अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख आहे, अधिभौतिक दुःख आहे आणि अधिदैविक दुःख आहे.
एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही. आपण जसं जमल तसं सोपं सांगण्याचा प्रयत्न करू. पहिलं जे दुःख आहे ते दारिद्र्याचं दुःख आहे. जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं येऊ शकतं महाराज? गाथ्यामध्ये एक अभंग आहे, घरी गेल्यानंतर पूर्ण वाचा. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय आधी तो हा देव कुळपूज्य नये बोलोपरी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती दुष्काळी आतीला द्रव्य नेला मानश्री एकांना न करता मेली. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवलाय. कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराने आपला जीवनपट समाजासमोर ठेवला. जो महात्मा दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो एक, ज्या महात्म्याची पाटीलकी गेल्यानंतर तो महात्मा बरं झालं म्हणतो दोन, ज्या महात्म्याचा गावामधला मान गेल्यानंतर तो महात्मा बरं झालं म्हणतो तीन. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज? त्या काळामध्ये तुकोबरायला तुकाराम महाराज कोणीच म्हणत नव्हते, तुकाराम बुवा सुद्धा म्हणत नव्हते. तुकोबराय एवढे श्रेष्ठ होते की त्या काळामध्ये संप्रदायामध्ये पहिले शावकार जर कोण असेल तर माझे तुकोबा शावकार होते महाराज. लोक तुकाराम महाराजाला महाराज नव्हते म्हणत, तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? मग ज्या महात्म्याची शावकारकी गेली तरी तो महात्मा काही बोलत नाही. ज्या महात्म्याचं अन्न गेलं, मान गेलं, सर्व काही गेलं. याच्या पुढे जाऊन सांगू का महाराज तुम्हाला? ज्या तुकोबरायची पत्नी अन्न करता मेली तरी तुकोबरायने देवाकडे तक्रार केली नाही. त्या तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं येणं शक्य आहे महाराज? हा तुमचा गोड गैरसमज आहे. ऐका, तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तर तुम्ही कोणालाच भेट नाही, भेटा का? नाही. मग तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तर मनुष्य कोणाला भेट नाही, हा व्यवहार आहे. या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्या महात्म्याचे शिष्य असतील ते तुकोबराय गरीब, ही जर तुमची धारणा असेल ते सोडून द्या. तुकोबरायची पाटीलकी बायको गेल्यानंतर सुद्धा तुकोबराय काही म्हणत नव्हते. 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये नुसते कीर्तन बंद झाले तर आपण धोतर घालायचे सोडून दिले होते. किती ताकद आहे आपली तुकोबरायची, पहा ना महाराज. द्या सोडून. तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. पापाचं दुःख तर साधू संतांच्या जीवनामध्ये येणं शक्य नाही. प्रमाण पहा. झुंजारते एक विष्णुदास जगे पाप पुण्य अंगे नटळे त्या. साधू संत अशा अवस्थेला प्राप्त असतात की त्या ठिकाणी पापही नाही पुण्य नाही. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटतं, दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने ती पाप पुण्य अंगा, लागोने ती पाप. तुका म्हणे तुका लागोने दी पाप पुण्यांगा. ऐका ना दादा, त्यांच्या ठिकाणी पापही नाहीये आणि पुण्य नाही, अशा अवस्थेला जगद्गुरु तुकोबराय प्राप्त आहे. मग लक्ष देऊन ऐका. तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही दोन, आणि गर्भवासाचं दुःख साधू संतांच्या जीवनामध्ये कसं येऊ शकतं? गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू, गर्भीची यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणात हात असे, हे तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःख आहे. साधू संतांच्या जीवनातलं प्रमाण पहा. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनात जर पापाचं दुःख नाहीये, गर्भवासाचं दुःख नाहीये, दारिद्र्याचं दुःख नाही, मग तुकोबराय देवाला म्हणतात कसं? देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. खरं सांगू का? तुकोबराय देवाला सांगता, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढत हा पुण्य, हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. सर्वस्वाचा त्याग केलाय आणि सर्वस्वाचा त्याग करून तुझ्या जवळ आलोय, पण दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय. कुठं चाललाय? दूर चाललाय. बरं, नुसता दूर चाललाय याला महत्व नाही, पण कशामुळे दूर चाललाय यालाही महत्व आहे. तू माझ्यापासून दिवसांदिवस दूर चाललाय याला कारण फक्त जाळ आहे. काय? जाळ आहे. एक सांगू का महाराज, जी जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणाची धारणा आहे तीच गवळणीच्या अंतकरणाची. निळोबरा एका गवळणीमध्ये किती गोड वर्णन करतात पहा. याचे लागी ओ तेजी एले गो
योग याचे लागी वो तेरी याचे लागी वो केले नानायाग याचे लागी वो याचे लागी वो अष्टांगाती योग याचे लागी वो अष्टांग योग याचे लागी वो या विषयाचा त्याग याचे लागी वो विषयाचा त्याग जन्मांतरी केली हे सूचना जन्मांतरी केली हे सूचना जन्म जन्मांतरी केली रे सूचना. जन्म जन्मांतरी केली सूचना. गवळणी देवासोबत भांडत असताना किती गोड निळोबर आपल्या गवळणीमध्ये वर्णन करतात. याचे लागी वो तेजी येले भोग याचे लागी वो केले नाना याग याचे लागी वो अष्टांगादी योग. एका जन्मात केलंय देवा मी नाही रे, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. जन्म जन्मांतरी केली हे सूचना. एवढ्यावर गवळणी नाही थांबल्या. याचे लागी वो मंत्र जप केला याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी मंत्र जप केला, तुझ्यासाठी वेदांत पाहिला आणि एवढं सगळं करून नवऱ्याचा त्याग केला, सासू सासऱ्याचा त्याग केला, समाजाचा त्याग केला, लेकरांचा त्याग केला आणि एवढं करून आमच्या नशिबात काय पडालंय. काय मोकलिले वनी सावजानी वेधिले एथवरी होता संग अंगे अंगल पविले. मंगवळणीच्या अंतकरणातलं दुःख जगद्गुरु तुकोबराय प्रकट करतात. किती गोडे पहा. कानया रे कानया रे कानया रे जग जेठे कानया रे कानया रे कानया रे जग जेठे कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, जगदेवी. कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, जगदेवी. देई भेटी एकवेळा. देई भेटी कानया रे कानया रे कानया रे जग जेठी कानया रे कानया रे जग जेठी. कान्हया रे, कान्हया रे, जगदेवी. कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे, जगदेवी. कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. देवा एवढं तुझं चिंतन करून एवढं तुझं देव करून दिवसांदिवस तू आमच्यापासून दूर चालला, याला कारण आहे जाळं. जाळं म्हणल्यानंतर सगळ्याच्या डोक्यात येईल घाट उतरतानाच पहिलं तुमच्या तिथं काय लागतं, धरण लागतं. काय लागतं? यावर्षी धरण कोरडे. यावर्षी एप्रिल मे मध्ये महाराष्ट्रापुढं सगळ्यात मोठं जर संकट काय असेल तर पिण्याच्या पाण्याचं आहे महाराज. काही जर धरणं सोडले तर प्रत्येक धरणामध्ये 30-20% पाणी आहे. भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही. लक्ष देऊन कीर्तन ऐका. धरणामध्ये मच्छीमारी पकडण्यासाठी जो घेऊन जातो मासे पकडण्यासाठी त्याला काय लावतात? तो जाळं. पारधी समाजाचे माणसं जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी लावतात, त्याला काय म्हणतात जातं? जाळं. पण जे जाळं तुमच्या डोक्यात आहे, जे जाळं माझ्या डोक्यात आहे, ते जाळं सांगायचं नाही. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय? ममत्व.
भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केलेला आहे हा जाळ्या संबंधानच केलेला आहे. पिताश्री देहेस्ति मांसृतिरे भीमतीम तेजत्वम जायाशुता दिशु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगदी दक्षिण भंग निष्ठम वैराग राग रशिको बहुभक्ती निष्ठा. पिताश्री या हळामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. पण करू काय? धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जाण देवाचं चिंतन करा. नाही संस्कृत कळत ना तुम्हाला, सोपं करून सांगतो तुकोबरायचं प्रमाणे, नाथ बाबाचं प्रमाणे मला वाटतं. ओ माया विघ्ने भ्रमला करे, माया विघ्ने भ्रमला म्हणता मी माझे निखरे, म्हणता मी माझे तो संपत्तीचे वारे, तो संपत्तीचे संपत्तीचे वारे साचोकारे जाईन. लक्ष देऊन ऐका. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतंय. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतंय. या जगामध्ये फक्त आणि फक्त सत्य साच खरे नाम विठोबाचे. याच्याही पुढचं प्रमाण घ्या. फलकट तो संसार येथे सार भगवंत, सार 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 विठोबा नाम तुझे. मी तर याच्याही पुढे जाऊन बोलण्याचं धाडस करतो महाराज. ज्या कीर्तन देवासाठी नसेल ते कीर्तन सुद्धा आसारामध्ये मोडतं. जे वाजवणं देवासाठी नसेल ते वाजवणं सुद्धा आसारामध्ये. जे गायन देवासाठी नसेल ते गायन सुद्धा आसारामध्ये. लोक खुश व्हावं म्हणून केलेलं कीर्तन हे देवासाठी नाहीच आहे. नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग या अभंगावर चालणारा हा संप्रदाय आहे. नाचता नाचता देवाचा गळला. नामदेवरायच्या कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्मा एवढा जोऱ्या जोऱ्यात नाचत होता की नाचता नाचता पितांबर कधी पडत होतं सुटून कळत नव्हतं. आमचं नशीब एवढं खराब आहे की आम्ही कीर्तन करायला लागलो की लोक खुर्चीवरचे झोपतात हो. 2-4 दिवसापूर्वी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन संपल्यानंतर एक माय माऊली माझ्याकडे आली. 60-70 वर्षाची होती. गालावून हात फिरवला. म्हणे पुरुषो. म्हणलं काय गाजी किती गोड कीर्तन करतोस माय, लय आवडलं रे मला तुझं कीर्तन. मी सगळे लोक गेल्यानंतर आईला म्हणलं आजी तुला काय आवडलं ग माझ्या कीर्तनातलं. ती हळूच म्हणली हे बघ मी काय शिकलेली बाई आहे का, मला काय करतं रे बाळा, पण एवढं निश्चित आहे तुझ्यासारखा कीर्तनकार मी महाराष्ट्रात नाही पाहिला. मग तर माझी छाती अजूनच फुगली. म्हणलं आजी खरं सांग ना तुला माझं गायन आवडलं, बोलणं आवडलं, आईचं गीत आवडलं, नेमकं काय आवडलं. हे तसलं काही कळत नाही म्हणे मला, पण तू 1 नंबर कीर्तन करतो. मग परत विचारलं मग नेमकं म्हातारे तुला काय आवडलं. काय आवडायचं म्हणे, घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही म्हणे मला. काय म्हणले म्हातारी, घरी 4-4 गोळ्या घेऊन झोप येत नाही आणि तू काय सुंदर गातो रे. रूप पाहता लोचने म्हणल्याबरोबर मी घोरायला लागले. म्हणजे पहा काही मेळ आहे का महाराज. सूर अनेक फिरे कन मागत पैपद सूर स्वस्वाद कहा पुनिताल मदिरा बजाती फिरे मीरा मतवारिसी चाह कहा सिया राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा नरसिंह बसे प्रतिखंबन में पर काढ़न को प्रल्हाद कहा. गाणारे हजारो आहे पण नाव फक्त सुरदासजीच घेतलं जातं. गाणारे कीर्तनात गाणारे, भागवतात गाणारे, रामायणात गाणारे, पिक्चर मध्ये गाणारे, तमाशात गाणारे, पण गायक म्हणून फक्त सुरदासजीचं नाव घेतलं जातं. हजारो महिला कीर्तन करतात. कोणी भागवत करतंय, कोणी रामायण करतंय, कोणी शिवमहापुराण करतंय, कोणी प्रवचन करतंय, पण महिलांमध्ये नाव फक्त घेतलं जातं मीराबाईचं, बाकीच्याचं नाव नाही घेतलं जातं. तुलसीदासजी रामायणावर अनेक विद्वानांनी आपली बुद्धी खर्च केली, पण तुलसीदासांना जी मर्यादा जमली ती कोणाला जमली नाही. तसं प्रत्येक खांबामध्ये नरसिंह भगवान परमात्मा आहे.
पण काढण्यासाठी जगामध्ये भक्त प्रल्हाद शिल्लक राहिलेले नाही. म्हणून माझी विनंती गड्यांनो तुम्हाला ऐका ना, साधू संतांच्या ठिकाणी याच्यातलं कोणतंच दुःख नाहीये. आणि तुमच्या जीवनात जे दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये नाही, साधू संतांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख होतं. आणि त्या दुःखाला कारण जर काय असेल तर जाळं तुकोबर आहे. पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे. पांडुरंगा, ओ पांडुरंगा, रात्रंदिवस तुमचं चिंतन करून गोविंद असनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतल असे गोविंद गोविंद मना लागले या मग गोविंद ते काय भेद नाही देवातया. एवढं चिंतन करून एवढं देव देव करून अजून सुद्धा तुमच्या आणि माझ्या मधलं अंतर हे दिवसांदिवस वाढत चाललंय. आणि त्या अंतराला कारण जर काय असेल तर फक्त आणि फक्त जाळे. माझी विनंती आहे, माझ्या अंतकरणातलं ममत्व रूपी जाळ दूर करा आणि या संकटातून मला सोडवा. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळ करी जादू कावे गळे, एक वेळ करी जादू कावे गळे, एक वेळ करी जादू कावे गळे, एक वेळ करी जादू कावे, एक वेळ करी जादू कावे गळे, एक वेळ करी जादू कावे गळे, एक वेळ करी जादू कावे गळे, एक वेळ करी जादू कावे गळे. ओ दुरिताच जाळे भोगवणे, दुरिताच जाळे भोगवणे, दुरिताच जाळे भोगवणे, दुरिताच जाळे भोगवणे, दुरिताच जाळे भोगवणे. आठवीन पार हा माझा नवस, आठवीन पार हा माझा नवस, दुरिताच जाळे भोगवणे. विभिन्न श्रद्धेचे, विभिन्न भाषेचे, विभिन्न वृत्तीचे लोक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.